विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न नंदुरबार पोलीस परीक्षेत 2024 साली आलेला आहे आणि हा 2 घटकावर आधारित आहे, एक समीकरण आणि प्रमाण. आता इथं काय दिले, दोन संख्यांची बेरीज 234 आहे व वजाबाकी 54 आहे, तर दोन्ही संख्यांचे गुणोत्तर काढा. आता दोन संख्यासाठी धराव लागतील. समजा त्या दोन संख्या एक्स व वाय धरू, एक्स आणि वाय. जसं सांगितलं तसं चला. दोन संख्यांची बेरीज एक्स अधिक वाय बरोबर आहे 234. हा झाला समीकरण 1 आणि वजाबाकी 54 आहे म्हणले. लिहा मग, एक्स वजा वाय बरोबर आहे 54. हे झालं समीकरण 2. समीकरण 1 आणि 2 सोडून घ्या. सरळ सरळ वाय वाय कटतील. या दोन समीकरणांची बेरीज करा. 2x बरोबर आहे 4 आणि 4 8, 5 आणि 3 8, 2 ला 2. हे दोन गुणाकारात आहेत, बाजू बदलल्यात भागाकारात. म्हटल्यास असं लिहा, बे बे चोक 8 बे चोक 8. एक्स ची किंमत काय आली 144. म्हणजे एक संख्या काय झाली 144. आता दुसरी संख्या, दोघांची बेरीज किती आहे 234. म्हणजेच 144 अधिक वाय बरोबर आहे 234. 144 अधिक मध्ये बाजू बदलली उणे मध्ये जातील. वाय बरोबर आहे 234 वजा 144. 4 मधून 4 गेला 0, 3तून 4 जात नाही, 13तून 4 गेले 9 आणि 1मधून 1 गेला 0. म्हणजे वाय ची किंमत आली 90. आता ह्या दोघांचं गुणोत्तर विचारलंय. दोघांचं गुणोत्तर म्हणजे काय येईल, एक्स भागिले वाय. एक्स म्हणजे काय आलंय आपला 144 छेद 90. संक्षिप्त रूप द्या. कशानं भाग जाईल, 3 न भाग जाते, 2 न देखील जाते. बघा कशाने द्या, 2 न द्या. बेचोक 8 बेपंचे 10 बेसती 14 बेदोनी 4. परत दोन्हीला 3 न जाते. 3 एक 3, 1 उरला 3 पाचा 15, 3 दोन्ही 6, 1 उरला 3 चोक 12. आता ह्याला परत 3 न जाईल. 3 8 24, 3 पाचा 15, 28 8/5. म्हणजे गुणोत्तर काय आलं 28/5. संपलं. धन्यवाद.